हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। मुलांना रोज डब्यात काय द्यावं जे पौष्टिक असावं, लवकर करता यावं आणि मुलं आवडीने टिफिन संपवून येतील अशी आपली इच्छा असते। तर त्यासाठी मी आपल्या चॅनलवर मुलांच्या डब्याची सिरीज चालू केली होती। त्यातलीच आपली आजची दुसरी रेसिपी ती म्हणजे बीट पराठा। बीट म्हटला की खूप पौष्टिक येतो, पण यात आपण मुलांच्या आवडीची एक वस्तू देखील टाकणार आहोत। त्यामुळे मुलं एकच्या ऐवजी 2 पराठे नक्कीच खातील। याआधी मी आपल्या चॅनलवर डब्याची सिरीजमधला पहिला एपिसोड टाकलेला आहे, तो देखील पाहायला विसरू नका। पण नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात आधी इथे मी बीटची साल काढून अशा प्रकारे किस करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे। नंतर इथे मी जिरं आणि बडीशोप हे दोन्ही उकळीत थोडं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे। यामुळे आपल्या पराठ्याला खूप छान चव आणि वासही येतो। आता इथे मी ओवा घेतलेला आहे, तो थोडासा क्रश करून टाकायचा आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर यात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता सर्वात आधी हे कोरडं साहित्य आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यानंतर यात मी अगदी थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत। हलक्या हाताने आणि थोडंसं घट्टसर असं हे आपलं पराठ्यांचं पीठ मळायचं आहे। त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। आता इथे अशा प्रकारे मी पीठ छान भिजवून घेतलेलं आहे। आता यावर थोडंसं तेल टाकून हे पीठ परत एकदा मी व्यवस्थित मळून घेणार आहे। आता हे पीठ मळलेलं आहे। आता हे असंच बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवर इथे मी तवा ठेवून घेणार आहे आणि आता आपला तवा गरम होतोय तोपर्यंत आपण पराठा लाटून घेऊया। आता मी आपल्या भिजवलेल्या पिठातला इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता लाटताना खूप जोर लावायचं नाही, अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी व्यवस्थित हा पराठा लाटून घ्यायचा आहे। आता इथे मी साधारण एवढ्या साईजचा पराठा लाटून घेतलेला आहे। आता यात आपण आपल्या मुलांची आवडीची वस्तू ती म्हणजे चीज स्लाइस टाकून हा पराठा बनवणार आहोत। यामुळे मुलं एक पराठ्याच्या ऐवजी 2 पराठे तर नक्कीच खातील। तर हा पराठा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे चीज स्लाइस टाकून सर्व बाजूंनी व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। आता हे फोल्ड करताना खूप दाबायचं नाही, अगदी हलक्या हाताने सर्व बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर कोरडं पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा सर्व बाजूंनी लाटून घ्यायचा आहे। आता इथे मी अशा प्रकारे आपला पराठा थोडा जाडसरच असा लाटून घेतलेला आहे। आता इथे आपला तवा देखील गरम झालेला आहे, त्यावर हा पराठा भाजून घ्यायचा आहे। आता वरून मी इथे मुलांच्या आवडीनुसार तूप लावणार आहे। सर्व बाजूने तूप व्यवस्थित लावून हा पराठा एका बाजूने शेकून घ्यायचा आहे। आता इथे आपली पहिली बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता ते पलटवून परत दुसऱ्या बाजूनेही तूप लावून दुसऱ्या बाजूने देखील हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता हा पराठा थोडासा जाडसर असतो, त्यामुळे व्यवस्थित चमच्याने सर्व बाजूने दाबून हलक्या हाताने अशा प्रकारे आपला पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय खूप छान फुलला आहे आपला पराठा। आता हा पराठा सर्व बाजून व्यवस्थित शेकून झालेला आहे। आपला हा पराठा आता खाण्यासाठी तयार आहे। तर नक्कीच हा पराठा मुलांच्या डब्यासाठी ट्राय करा। मुलं अगदी आवडीने हा पराठा संपवून येतील। तर नक्कीच ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि यापुढील रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय। सबस्क्राइब करायला विसरू नका।